टाइम लावण्यात आले या ठिकाणी. नंतर सांगू नका तुम्ही की की वेळ झाली आहे म्हणून. 20 मिनिटात. यस म्हटलं मी भगवान दादा, तू यायच्या अगोदरच मी म्हटलं होतं की भगवानजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि जवळपास लेनी गोम्स यांच्या वाढदिवसानिमित्तानं याच आरकेच्या मैदानावर जुलै महिन्यामध्ये रबर बॉल स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. जया CNG सन्माननीय रमाकांत भोईर साहेब यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज पारितोषिकही संपूर्ण देण्यात आलेली आहेत. तर ज्या संघांना रबर बॉल स्पर्धा खेळायची असेल त्यांनी अगोदर आपली नावं कन्फर्म करा की आम्ही रबर बॉल स्पर्धा खेळणार आहोत. चला यावेळी मॅचच्या दिशेनं आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतो. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर यस या ऐकूया आपण राई गावाचा एक आवाज मिस्टर संकेतजी पाटील यांना. पहिला चेंडू अप्रतिम भेटलाय. व्हॅलीनं पहिल्या मॅच मध्ये देखील काय गोलंदाजी केली होती आणि आय थिंक 4 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले होते. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये देखील व्हॅलीची त्याच गोलंदाजीची गरज आहे. टायमर ऑन झाले लक्षात घ्या आणि निश्चितच लक्ष असेल ते म्हणजे या मॅच कडे. एका बाजूला टीम पेनकर पडा तर दुसऱ्या बाजूला आहे टीम NS बायंदर. डसन रॉड्रिक्स आज निश्चितच 12व्या खेळाडूच्या भूमिकेत इथे दिसत आहेत. अप्रतिम क्रिकेटपटू. ओ समोर रपलातून चेंडू होता आणि त्यावर हा तडाखा. मनोज थांबणार नाहीयेत आणि हा अफलातून षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू. षटकार आलाय अगदी वेळेवर षटकार आलाय. इथे अजून एक षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी दुपारची झोप उडवणारा हा षटकार आहे आणि मनोजचे इरादे स्पष्ट आहेत. आम्ही पेनकर पाड्यावरून आलोय आणि हनुमान जयंती आहे. थँक्यू डीजे. काय अफलातून क्रिकेट, काय अफलातून आयोजन, एक नंबर आयोजन. आणि आता मात्र एकूणच आपण बघतोय NS बायंदर टीम ज्यानं टीम वाघबीडला पराभूत केलं. मात्र इथे पहिल्या 3 चेंडूमध्ये आक्रमण झाले. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार. ही खासियत आहे ती म्हणजे मनोजची. अप्रतिम क्रिकेटपटू आहे. जबरदस्त मसल पॉवर इथे दाखवली जाते. अजून एक. हा हाफ वाली कन्वर्ट केलाय. अगदी चेंडू पट्ट्या थोडा त्याचा कार्यक्रम केलाय. थेट चेंडू पाण्यामध्ये. थँक्यू डीजे. काय कॅरेक्टर शो केलंय. मी पेनकर पाड्याचा बाहुबली काय हे दाखवलंय. आणि शशिकांत वर्तक टेन्शन मध्ये नसतील. मगासपासून त्यांचं लक्ष होतं की मनोज कधी एकदा क्लिक होतोय आणि मनोज या मॅच मध्ये अगदी 3 बॉल मध्ये कार्यक्रम केलेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 आणि पहिल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय. त्यामुळे मैदानात काही काळ धावा होत नव्हत्या. मात्र मला वाटतं टी टाइम झालाय का आणि चहा नंतर कदाचित या सगळ्या गोष्टींना आकार यायला लागलाय. अगदी पहिल्या ओव्हरमध्येच 4 चेंडूमध्ये झालेत तब्बल 18 धावा. लागोपाठ 3 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरतोय या मालिकेतील. आता मात्र थोडासा वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातील NS बायंदर मास्टर संघातर्फे. व्हॅली टू मनोज. फरक नाहीये. अगदी हा चेंडू देखील अटतोय. लागोपाठ 4. काला तस्मे नवा. कमान डीजे. थँक्यू डीजे.
एक्झॅक्टली कुठे काय चुकते व्हॅलीचं ती गोष्ट आता त्याला लक्षात आली नसेल. चेंडू जर बघितला तर स्लाइडली वर पिच केले जात आहेत. अगदी बॅट्समन झोन ज्याला आपण म्हणतो त्या बॅट्समन झोन मध्ये चेंडू दिले जात आहेत आणि त्यावर कार्यक्रम अफलातूनरित्या केली जात आहेत. यावेळेला हा लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथे देखील धावा मिळणार आहेत की नाही. यस 4 धावा या चेंडूवर देखील. म्हणजे पहिल्या षटकात आले तब्बल 28 धावा. काय धडाका केलाय, काय जबरदस्त झोप उडवले सर्वांचे. नाव आहे मनोज पाटील. थँक्यू डीजे थँक्यू. मात्र मनोजने एवढ्या 28 धावा केल्या आणि पिनकरपाडा संघ टाळ्या वाजवत नाही. कांट बिलीव्ह. बघा असं केलं तर अजून टाळ्या येतात. मला माहिती होतं चांगल्या टाळ्या. आणि गणेश खुश आहे आपला मित्र, चांगली कामगिरी करतोय. तर पहिल्या षटकात 28 धावा झाल्यात. त्यामुळे या षटकात आता मागच्या सामन्यात ऑस्कर नव्हता, आता ऑस्कर आलाय. त्यामुळे एक बदल मगाशी ॲलनना सांगितला होता की आमच्या एकूणच या चमूमध्ये थोडासा बदल होतोय. ऑस्कर एक अफलातून गोलंदाज आहेत, विकेट टेकर आहेत आणि कदाचित हीच गोष्ट पुढे ठेवून ऑस्करला लगेच दुसऱ्या षटकासाठी आणलंय ते म्हणजे जोनास आणि कंपनीनं. लेट्स सी ऑस्करची ही उपस्थिती इकडे टीम NS भाईंदरसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण असेल. आता दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे तो म्हणजे मोहन. हा देखील एक डावखुरा आकर्षक खेळाडू आहे. कित्येक सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगने निश्चितच पेनकरपाडा संघाला पुढे आणलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑस्कर दुसऱ्या षटकासाठी NS भाईंदर वर्सेस पेनकरपाडा. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे. यावेळेला चांगला फटका आहे, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलाय. एकच धाव मिळेल. चांगलं काम केलंय, स्ट्राईक रोटेट केलंय, धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले. मोहनला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने मनोज फॉर्मला आलाय त्यामुळे निश्चितच त्याला जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला या मैदानावर आता मनोजचं राज्य सुरू आहे. मात्र हे मनोजचं राज्य खालचा कोण करणार, ऑस्कर या अजून कोणी. मात्र सध्या जो टान्स आहे बघा, अगदी डॉमिनन्स टान्स आहे की समोरच्या गोलंदाजाला जागाच द्यायची नाही. पुन्हा एकदा बॅट्समन स्लॉट मध्ये चेंडू. काय चाललंय, हे चाललंय तरी काय. हा झोन आहे आणि ही वेळ आहे ती म्हणजे मनोज पाटीलची. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. हा इफेक्ट कसला आहे, डाळ भात की जवला. यावेळेला चेंडू आपण बघतोय डाऊन द लेग आहे, पंचांनी दर्शवलंय. मात्र एक धाव इथे मिळेल, लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा, 36. काय बॅटिंग केले, काय बॅटिंग केले आतापर्यंत. जर बघितलं तर तब्बल 5 षटकार, 1 चौकार आणि 34 धावा नाबाद. म्हणजे कदाचित हा बॅटर याला संधी आहे की या मालिकेतील पहिलं अर्धशतक स्वतःचं वैयक्तिकरित्या तो बनवू शकेल. ही संधी आहे, नक्कीच संधी आहे, त्याचा उपयोग करायला पाहिजे. लेट्स सी ऑस्कर टू मोहन. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, किती धावा मिळतील इथे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. दुसऱ्या धावीसाठी आलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमिटमेंट आहे, आपल्या पार्टनरला देखील साथ देतोय इथे तो म्हणजे मनोज. काय पार्टनरशिप राहिले, काय पार्टनरशिप राहिले. अगदी आपण बघतोय 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा. ग्रेट बॅटिंग. डाऊन द ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह होता इथे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरलाय. आणि आताच एक माहिती मिळते, राजा भाऊंचा फोन आला होता मीडियामधून आणि त्यांनी सांगितलं याच मैदानावर मनोजने ऑलरेडी हा कारनामा केलाय. 5 चेंडूमध्ये 5 षटकार. त्यामुळे निश्चितच बघा किती लक्ष आमच्या प्रेक्षकांचं. थँक्यू राजा भाऊ. अजून एक महत्वपूर्ण फटका आहे. दीपक भंडारे आहे तिथे, अडवलाय, अफलातूनरित्या अडवलाय. जबरदस्त लक्ष तिथे पाहायला मिळते. मात्र इथे एकच धाव का.
2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र एकच धाव. वेल डन दीपक भंडारी, अतिशय जबरदस्त एफर्ट. 5 धावा तब्बल अडवल्या. इकडे संघाची धावसंख्या झाली 40. पहिल्या षटकात 28, याही षटकात आलेत 12 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 40. धडाका धडाका धूम धडाका अगदी पाहायला मिळतोय, तो म्हणजे हनुमान जयंतीचा. गावोगावी यात्रा, गावोगाव आपल्याला पाहायला मिळत आहेत, ती म्हणजे हनुमंताची मंदिरं आणि प्रत्येक ठिकाणी अगदी जल्लोषाने स्वागत केलं जातं. मात्र इथे मोहन रिटायर्ड होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक जबरदस्त खेळाडू म्हणजे प्रशांत वर्तक मैदानाच्या आतमध्ये जातात. पहिल्या मॅचमध्ये प्रशांत यांची देखील बॅट टळपली होती, त्यामुळे शशिकांत वर्तक यांचा हा निर्णय अप्रतिम आहे. मात्र 40 धावांची पार्टनरशिप. वेल डन मोहन, वेल डन मनोज, चांगली कामगिरी. थँक्यू कुमार सूर्या पाटील. केनमाक येतोय. ओ हा चेंडू जबरदस्त खराब होता. लेट्स सी अंपायर डिसिजन काय घडले. एक धाव इथे पूर्ण करताय, दुसऱ्या धावसाठी येणार का? हो ना सुरू आहे. मात्र इथे प्रशांत वर्तक यांची विकेट नाही, सेफ आहे. हा चेंडू वाईड आहे 1+1 2 धावा. मात्र इथे हाराकिरी करण्याची गरज काय. संघाच्या धावसंख्येने उडी घेतली ती म्हणजे 42 वर. लक्षात घ्या, अजूनही कोणी जेवायचे बाकी असतील तर प्लीज जेवून घ्या, व्यवस्था सुरू आहे. नाव प्रशांत वर्तक ऑन स्ट्राइक. अजून एक महत्वपूर्ण बॅटर, अजून एक तडाखा. मनोज आहे तर मी का नाहीये. आणि काय चेंज केला पेडकर पाड्यानं. मोहन तिथे थकलेले आहेत असं पाहिलं आणि इथे प्रशांतला पाठवलंय आणि त्याने काम केलंय. वा वा वा. या आतापर्यंत इनिंग मधील हा तब्बल 6वा षटकार. डीजे अफलातून फटकेबाजी टीम पेनकर पाड्याची. धावसंख्या 48. अजून एक मोठा फटका आहे. काय बॅटिंग सुरू आहे इथे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. सर 4 धावा आहेत. चेंडू जास्त दूरवर नाही गेला, मात्र 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. थँक्यू डीजे. सुरुवात केली इथे मनोज पाटील ना आणि आता रंग चढवतायत ते म्हणजे प्रशांत वर्तक. काय बॅटिंग सुरू आहे. तब्बल 6 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. किनमाक पुन्हा एकदा हाफ वाली आहे. पुन्हा एकदा गॅप जर बघितला तर प्रयत्न बघा. जोनास अगदी अफलातून निफाट. कोण म्हणणार आहे 40+ क्रिकेट आहे. जोपर्यंत आपण बघतोय जोनास उभा आहे. काय अफलातून आपल्या टीम साठी सर्व काही. 1 मॅन आर्मी मिस्टर जोनास. धावा अडवलेत जोनास नाही इथे. 53 धावा. मात्र मनोज आपण बघतोय वैयक्तिकरित्या पुढे देखील सरकतोय तो. केनमाक टू मनोज. अजून चेंडू पट्ट्यात होता. यावेळेला जर बघितला तर स्क्वेअर लेग रीजन मध्ये निश्चितच दीपक भंडारी उभे आहेत. एकच धाव मिळणार. गुड क्रिकेट. धावसंख्या 54. 36 धावा नाबाद. तो म्हणजे मनोज खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रशांत वर्तक देखील तब्बल 11 धावा नाबाद आहेत. अफलातून बॅटिंग. स्पिनकर पाडा संघ वेगळ्या आविर्भावात आहे आणि कदाचित हाच त्यांचा ॲटिट्यूड, हेच त्यांचं अग्रेशन समोरच्या टीमवर भारी पडणार आहे. यावेळा चांगला चेंडू आहे. बॅकफुटवर
एक धाव इथे होऊ शकली असती, मात्र मनोजचं लक्ष नव्हतं तिथे आय थिंक. मात्र हा चेंडू अफलातून होता. टप्पा पडल्यानंतर अगदी आत आलाय आणि वेगवान डिलिव्हरी होती इथे केनमार्कची. बॅकफुटला खेळल्यापासून पर्याय नव्हता, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बीट झाले तिथे दोन्ही फलंदाज आणि यष्टिरक्षक. मात्र एकही धाव नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. थोडासा हायसं वाटेल, थोडासा ब्रेक मिळेल निश्चितच. यावेळेला हवेत आहे. हा झेल कठीण आहे, मात्र इथे एक्झॅक्टली हा झेल कोणाचा आहे. ओ व्हॉट अ कॅच बाय राकेश. असं वाटलं होतं की जोनस पुढे येणार, मात्र राकेशने लवकर कॉल दिला. वेलटेक चांगला झेल टिपलाय आणि प्रशांत वर्तक याची खेळी संपुष्टात. आणि हा मोठा ब्रेक थ्रू आहे तो म्हणजे टीम NS भाईंदर संघासाठी. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 54 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 2. बघा आम्ही जसं टायमिंग लावलंय तसं षटकं देखील अफलातूनरित्या संपले. अगदी 12 मिनिटं लागले 3 षटकं संपवण्यासाठी. हीच गोष्ट पाहिजे क्रिकेटसाठी. नवीन गोलंदाज आता जोनास येत आहेत गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर सुद्धा आपण बघतोय तो म्हणजे दीपक आहे. नॉन स्ट्राईक एंडला, आता स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे मनोज पाटील. मन जिंकले त्याने. काय धडाका लावलाय. अगदी पहिल्या चेंडू पासून जबरदस्त कामगिरी राहिली आहे. 36 धावा नावात तो खेळतोय. तर त्याच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे जोनासचं. किती धावा अजूनपर्यंत मिळवतील. शेवटची 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 3 षटकात धावसंख्या झाली ती म्हणजे 54. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू समोर येतोय. ऑस्कर भरपूर दूरवर आहे आणि ते अजून काही धावा मिळतील. केनमार्कने यायला पाहिजे होतं, मात्र केनमार्क भरपूर दूरवर उभा होता. मात्र काय टो लागला होता. धावसंख्या 56. 36 मध्ये अजून 2 धावा ऍड करूया. 38 धावा नाबाद. वेध लागलेत पेनकरपाडा संघाला ते म्हणजे 50 धावांचे. वैयक्तिकरित्या ते म्हणजे मनोज पाटीलच्या. पॉवर रेटिंग केली अगदी पहिल्या षटकात व्हॅलीच्या विरुद्ध. पुन्हा एकदा जर बघितला तर हा चेंडू अप्रतिम होता. नो डाऊट आउटसाइड ऑफ स्टंप उभे आहेत आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न. मात्र अप्रतिम चेंडू इथे. जोनासचा वेगामध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळालं. त्याला पूर्ण कल्पना आहे. जोनासचं देखील पाहिलं असेल की चेंडू टप्प्यात टाकल्यानंतर निश्चितच तो चांगल्या पद्धतीने फटके खेळतोय. त्यामुळे थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ही चांगलं एक टॅक्टिक्स म्हणावे लागतील. प्रतिस्पर्धी संघ एखादं नियोजन करतंय, आपलंही नियोजन रेडी असलं पाहिजे. ह्याचंच एक उदाहरण देणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका. वा 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 मनोज, सुपर बॅटिंग. आतापर्यंत या इनिंग मधील मनोजच्या बॅट मधून आलेला हा 6वा षटकार. अफलातून बॅटिंग. संघाच्या धावसंख्येने 60 गाठले. धावसंख्या झाले तब्बल 62 आणि कदाचित सर्वाधिक मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम देखील नावावर करतील आजपासून आजपर्यंत या दिवसातला. नो डाऊट. तेरा चेंडू 44 धावा नाबाद. मनोज पाटील. ही 4थं षटक सुरू आहे जोनासच्या माध्यमातून. हा फटका रीच होणार का नाही. थोडस थांबणं गरजेचं होतं, मात्र इथे 44 धावा काढून तो बाद होतोय. आपल्या संघाला सुस्थितीत नेलंय 62 धावांवर. व्हॉट अ इनिंग बाय मनोज. सुपर बॅटिंग. बॅटेड हवी आहे का? येस आपल्याकडे असेल. बॅटेड आहे सर. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मनोजच्या या इनिंग साठी. व्हॉट अ बॅटिंग मनोज. सुपर पॉवर रेटिंग दाखवली आणि आपल्या संघाला जबरदस्त रित्या सुस्थितीत नेवले.
14 चेंडू आणि 44 धावा कुठल्या. एक शॉट अवे होता तो आणि हा फटका देखील अगदी सीमारेषेवर होता. चांगला झेल किनमागच्या माध्यमातून. आणि आता नवीन बॅटर गणेश ज्याने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच फटकावला होता तो गणेश अजून एक महत्वपूर्ण बॅटर तो म्हणजे टीम पेनकर पाड्याचा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. थोडीशी इंजरी आहे ती आम्ही क्लिअर करतोय सर, लक्ष ठेवा इकडे. खेळाडू बाहेर आहेत. टाइमर आम्ही थांबवले नो डाऊट. मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळते एन एस भाईंदर आणि एकूणच टीम पेनकरपाडा मास्टर यांच्या माध्यमातून. 40+ मास्टरचं एक क्रिकेट मात्र निश्चितच अफलातून क्रिकेट पाहायला मिळते. आणि याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे हे मैदान, आर के क्रीडा मंडळाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि निश्चितच मोरवा भाट म्हटलं तर निश्चितच निसर्गरम्य हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. गणेश ऑन स्ट्राईक. धाव संख्या झाली ती म्हणजे 62, 62. अजून एक चांगला चेंडू, तितका चांगला फटका इथे पाहायला मिळतोय एका कॉर्नर रिजन मधून. राकेश येईपर्यंत तिथे दुसरी धाव पूर्ण झाली असेल. गुड कमिटमेंट बाय दीपक. 2 धावा कंप्लीट. 64 धावा पूर्ण. चांगली धावसंख्या झाली आणि निश्चितच इथे बायनर संघाला देखील भरपूर घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये चेस डाऊन करताना. त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. फुल टॉस डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. दीपक भंडारी वन्स अगेन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आज चांगली मेहनत करतायत त्या एरियामध्ये आणि धावा अडवलेत. वेल डन दीपक भंडारी. धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली आहे. षटकं संपलेले ती म्हणजे 4. सरासरीकडे लक्ष घातलं तर अफलातून सरासरी मेंटेन केली जाते. त्यामुळे निश्चितच इथून पुढे ज्या धावा येतील त्या धावा निश्चितच टीम पेनकर पाडा संघासाठी चांगल्याच ठरणार आहेत. कारण जितकी धावसंख्या पाहिजे होती या मॅच मध्ये ती आता 4 षटकात त्यांनी बनवले. त्यामुळे येणाऱ्या एका षटकामध्ये धावा सगळ्या बोनसच्या रूपाने असतील. अगदी 4 षटकं बघा लवकर पूर्ण केलीत. 17 मिनिटांमध्येच ही 4 षटकं पूर्ण केलेत. थँक्यू व्हेरी मच एन एस भाईंदर. वेल डन ॲलन अँड कंपनी. वेल डन. फादर जॉन गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक. वेल बोल्ड बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र उशीर केला फटका खेळण्यासाठी. चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू अगदी ग्लव मध्ये जातोय तो म्हणजे बोनाच्या. चांगला चेंडू, पहिला चेंडू चांगला आहे. स्लॉग ओव्हर सुरू आहे आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी फादर जॉनची. ऑन साइडला फटका जास्त मोठा नाहीये. पुन्हा एकदा दीपक भंडारी. वा काय कमिटमेंट दाखवले दीपक भंडारी यांनी. आतापर्यंत 5-6 चेंडू त्यांच्यापर्यंत गेलेत आणि बऱ्याच धावा अडवलेत. एक षटकार देखील त्यांनी अडवलाय. अफलातून कमिटमेंट. नेक्स्ट बॉल. हा चेंडू वर पिच केला होता मात्र बीट केले बॅटरला. कदाचित हा फटका लवकर खेळून बसले दीपक. हा चेंडू इथे निर्धाव जातो. या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर तितक्याशा धावा नाही आहेत आणि कुठेतरी कमबॅक करताना दिसत आहेत इथे एन एस भाईंदरचे खेळाडू. भरपूर इम्पॉर्टंट असेल या 19 ओव्हरमध्ये हे कमबॅक. नेक्स्ट बॉल फादर जॉन टू दीपक. ग्रेट बॉलिंग अगदी याका डिलिव्हरी ठरली आहे. अगोदरच खेळून काढला होता हा चेंडू आणि चेंडू यशाचा वेध घेतोय. विकेट आली आहे या षटकात. धावा नाही आहेत आणि विकेट सुद्धा येते. वेल बोल्ड फादर जॉन. थँक्यू जी. 66 धावा झालेत. चांगली गोलंदाजी होती फादर जॉन यांच्या. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. एकच धाव दिली आहे आणि एक विकेट सुद्धा मिळवली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विशाल म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम नवीन शेठ, आपलं स्वागत आहे आणि या प्लीज मंचावर. आर के क्रीडा मंडळ मोरवा आपलं स्वागत करते आणि निश्चितच मॅच अफलातून आहे. एका बाजूला एन एस भाईंदर तर दुसऱ्या बाजूला टीम पेनकरपाडा मास्टर्स. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 66. शेवटचं षटक. वेलकम, आपलं स्वागत आहे आणि हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
यावेळेला निश्चितच अजून चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय राकेशचं. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, थ्रो येतोय रॉंग एंडला, मात्र या 2 धावा कंप्लीट. चांगलं क्रिकेट, धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचली आहे. भाईंदर संघ चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. जोनासनं चांगलं षटक हाताळलं आणि त्यानंतर आता फादर जॉनचं देखील षटक अप्रतिमरित्या या स्लॉग ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली ती म्हणजे टीम NS भाईंदरची, आणि या मॅचमध्ये ते कमबॅक करताना दिसते. ती धावसंख्या मोठी आहे नो डाऊट, मात्र त्याचा ते पाठलाग करू शकतील, कारण आशा अपेक्षा भरपूर असतात. स्लो डिलिव्हरी आहे, वॉट अ डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी. या चेंडूचा पेस जर बघितला तर डॉसन शेट फक्त आणि फक्त 53चा होता, आणि त्यामुळे अफलातून गोलंदाजी. या षटकामध्ये आले फक्त आणि फक्त 3 धावा. वेल बोल्ड फादर जॉन, सुपर बॉलिंग. जर ही शेवटची 2 षटकं काढली, कारण या 2 षटकात फक्त 14 धावा खर्च केल्यात भाईंदर मास्टरनं मागच्या एकूणच, बाकी जर विचार केला तर बाकी सगळ्या धावा या पहिल्या 3 षटकात आलेत. वेल बोल्ड फादर जॉन, अफलातून कामगिरी, आणि ही धावसंख्या थांबले 68 वर, आणि एकूणच 69 धावा या विजयासाठी असतील. काय अफलातून क्रिकेट पाहायला मिळालंय. पहिल्या षटकात ताबडतोड बॅटिंग बघायला मिळाली, त्यानंतर देखील 12 धावा आल्या. नंतरच्या षटकात देखील चांगली धावसंख्या कुठली प्रशांत वर्तकनं, मात्र नंतरच्या 2 षटकात कमबॅक केलंय ते म्हणजे NS भाईंदरनं. त्यामुळे ही मॅच तुम्हाला काय दाखवते पाहत राहा. आगरी कोळी सामाजिक संस्थेतर्फे आयोजित असलेली ही 18वी स्पर्धा, 19वी स्पर्धा, आणि त्यानंतर निश्चितच स्वर्गीय गोविंदराजी पाटील 40+ मास्टर चषक स्पर्धा. कन्स्ट्रक्शनचे भावेश पाटील कुठे असतील त्यांनी प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. कन्स्ट्रक्शनचे भावेश पाटील जर इकडे असतील तर प्लीज या. चला टीम राई कॅप्टन या प्लीज टॉस साठी, आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल ते म्हणजे कोळशेत मास्टर्स. चला या टॉस साठी प्लीज आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघातील कर्णधारांनी विनंती करतोय जर काही बदल असतील तर लवकर सांगा, आपल्याकडे वेळ नाहीये. चला दोन्ही टीम कॅप्टन. चला टीम कोळशेत कॅप्टन कुठे आहात आपण. ऑस्कर वेलकम. थँक्यू डीजी. चला कोळशेत, चला आपण विशेष सन्मान करूया ते म्हणजे नवीन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, आणि निश्चितच त्यांचा एक यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय हरीश्वर राऊत साहेबांना की त्यांच्या शिवस्ते आपण हा विशेष सन्मान करू. आपले प्रमुख पाहुणे आजच्या 19 या दिवसातील नवीनजी पाटील उद्योजक, त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही करतोय. धन्यवाद आपल्या उपस्थितीने. या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढली आहे, मात्र आम्हाला वेगळं बळ मिळालंय. विजू पाटील राईचे, विजू पाटील कुठे असतील त्यांनी संपर्क साधा प्लीज. विजू पाटील राईचे, विजेंद्र शानू पाटील प्लीज या. मात्र टॉस करून घ्या प्लीज, मी विनंती करते. कोळशेत कॅप्टन का वेळ लागतोय तुम्हाला. जेवायला गेले होते का. सॉरी, तुम्ही आम्ही लेट तुमची व्यवस्था केली, सॉरी. धन्यवाद. मोहन गरज साहेब इथे येत आहेत आणि आपण टॉस लगेच करणार आहोत. प्लीज विनंती करतोय. राकेश पाटील आपल्याला वर यायचं आहे, लक्षात घ्या. घ्या लिस्ट घ्या तुमची, आणि जे काय चेंज करायचे असेल तर लगेच करून घ्या. आता धावसंख्या 69 विजयासाठी आहेत. डॉसन रॉड्रिग्स आमच्या समवेत आहेत. मागच्या सामन्यात जर बघितलं तर भाईंदर संघानं चांगलं चेस डाऊन केलं होतं, आणि निश्चितच आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती जोनास रॉड्रिग्सनं,
अफलातून क्रिकेट दाखवलं होतं जोन डिसूजा ना. मात्र इथे ही जोडी देखील इम्पॉर्टंट असेल. व्हॅली आणि एका बाजूला जोनस तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर असेल ते म्हणजे प्रशांत वर्तक. 69 धावा. षटका मागे जर गती बघितली तर निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे जवळजवळ 14 धावा प्रति षटका मागे 13.80 अशी सरासरी असणार आहे. त्यामुळे एन्जॉय करूया ही मॅच. मात्र त्या अगोदर टॉस देखील होणार आहे. जास्त वेळ वाया घालू नका. चला मी विनंती करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र भारतजी राऊत यांना की पुढच्या इनिंगची कहाणी तुमच्या जुबानी. थँक्यू. धन्यवाद संकेतजी. संकेत पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. राई गावाचा आवाज आहे आणि महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आहेत. चला या मॅचच्या दिशेने वळूया आपण. जो पहिला सामना NS भाईंदर संघ खेळला होता जवळपास आपण जर पाहिलं तर वाघबीळ या टीमच्या सोबत आणि जवळजवळ 65 धावा एक मोठं टार्गेट मी म्हणेल चेस केलं होतं NS भाईंदर या टीमनं. आणि इथे देखील एक मोठं टार्गेट आहे या टीम समोर. आता मात्र करायचे आहेत त्या जवळजवळ 69 धावा. स्ट्राईक एंडला आपण मागच्या मॅचचा हिरो ज्यानं मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग केली होती जोनस, जो आपण दुसरा सामना पाहिला होता वाघबीळ टीमच्या अगेन्स्ट वन मॅन शो पाहिला होता. जोनस शो पाहिला होता आपण. 38 धावेची बहारदार खेळी केली होती. पहिला चेंडू प्रशांत वर्तकच्या अगेन्स्ट मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता जोनस यांचा. आक्रमक खेळी सुरुवातीपासूनच करण्याचा प्रयत्न जोनस यांचा होता. मात्र पहिला चेंडू चांगला आपण पाहिला. ऑफकटर बॉल आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर आत येतोय. चांगला चेंडू हाताळला गेला प्रशांत वर्तक मार्फत. बॅकफुट जाऊन फक्त बॉटम हँडचा वापर करत चेंडूला मात्र ढकलून देण्याचं काम केलं गेलं फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावेचा इथं प्रयत्न होतोय. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी आरामात कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अकाउंट ओपन झालंय. खातं उघडलं गेलं आहे या ठिकाणी NS भाईंदर या टीमचं. 69 धावांचं टार्गेट. एक मोठं टार्गेट म्हणता येईल देखील आणि येणार देखील नाही. कारण ज्याप्रमाणे या मैदानावर बॅटिंग सुरू आहे सकाळपासून जी बॅटिंग या मैदानावर होत आहे त्यानुसार कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. इथे मात्र सुरुवातीपासूनच सुरुवात जोनसने केली आहे. थोडस थांबवतोय भरत. बघा कोलचे संघ राई संघ 2 बदल करतोय आपल्या टीम मध्ये. कोण आहेत राकेश? किरण बाहेर जात आहेत. बघा इथे बघा किरण जात आहेत आणि त्यांच्या जागी येत आहेत ते म्हणजेच सुनील पाटील इन झालेत. त्यानंतर नितेश बाहेर जात आहेत आणि त्यांच्या जागी येत आहेत विजेंद्र. ओके मोहन भाऊ तुमच्यात बदल हवाय. तुमच्यात 11 आहेत. 11:30 खेळाडू तुमचा आहे. मिस्टर स्टोक आहे. इन द एअर इज गॉन. मोठी विकेट. ज्या खेळाडूनं वाघवीळ संघाच्या अगेन्स्ट 1 मॅन शो खेळला होता, 1 मॅन आर्मी खेळी साकारली होती, एकटा खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिला होता, तो राहिला, लढला, संघर्ष केला आणि आपल्या टीमला देखील त्याने जिंकून दिलं असा जोनस यावेळेस परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. सन्माननीय उद्योजक मीरा भाईंदर, नवीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला आणि टॉस विन कोण? राई संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय लगेच जाहीर करायचा आहे. राकेश शतरक्षण स्वीकारले राई संघाने. कोलचे संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. एक महत्वपूर्ण विकेट. आनंदाचा माहोल मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन झालं कारण ती प्राइजलेस विकेट होती.
एक बडी मछली जाल में फसती हुई. जुनोस या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र नक्कीच इथून मी म्हणेल आता प्रयत्न करावे लागतील. ते म्हणजेच केनमार्क, त्यानंतर म्हणायचं गेलं ॲलन, त्यानंतर म्हणायचं गेलं व्हॅली, त्यानंतर म्हणायचं गेलं तर ऑस्कर, त्यानंतर राकेश. या खेळाडूवर आता जबाबदारी वाढल्या आहेत टीमच्या, कारण 69 करायच्या आहेत. त्याच्यामुळे या खेळाडूंवर आता जबाबदारी वाढल्या आहेत. जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागणार आहे या खेळाडूंना उर्वरित. धावा झाल्यात त्या 9. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आला चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल केलं. डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये येतोय. गणेश चेंडूला फील्ड करतोय. धावा झाल्यात त्या 10. शिवबा प्रतिष्ठान खरोखरच आकर्षक जर्सी आपण पाहू शकाल. अप्रतिम जर्सी आहेत, टी शर्ट्स आहेत शिवबान प्रतिष्ठानच्या. मॅन ऑफ द मॅच म्हणून विनोदजी म्हात्रे साहेबांच्या ज्या विवेकजी म्हात्रे साहेबांच्या त्या जर्सी आपण पाहतोय. कलरफुल, पूर्ण कलरफुल जर्सी आहे. बघा तुमचं टायमर या ठिकाणी सेट केलं आहे, त्याच्यामुळे 4 षटकं तुमची किती वाजता संपतायत हे देखील नोंदवलं जाईल. त्याच्यामुळे 20 मिनिटात 4 षटकं कशी क्लिअर होतील याकडे लक्ष द्या, अन्यथा मात्र एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. टाइम सेट केला आहे तुमचं. 35 इयर ओल्ड हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर. 35 वयोगटातील गोलंदाज. यावेळेस सरळ बॅटना मिस्टर स्टोक आहे. फटका फसला होता, पुढे जर आला होता इथे मित्र म्हणेल गणेशनं प्रयत्न करायला होता. अगदी कॅचच्या खाली गणेश येऊ शकला असता, इतकंही अंतर नव्हतं. झेल आणि गणेश इतकंही अंतर दोघांमध्ये नव्हतं मी तर म्हणेल. त्यानंतर मात्र ऐन वेळेवर माघार घेतली, मागे आला, 1 बॉल चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी 2 धावा, 1 धाव इथे कंप्लीट केली गेली. शॉर्ट बॉल बॉडीच्या बाहेर टाकला होता आणि काय कॅच. बघा हा चेंडू जर सोडला असता तर नक्कीच अवांतर जाऊ शकला असता. भरपूर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि त्या बाहेर चेंडूला ऑन साईडला खेळला गेला. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये प्रोडक्शन होतं त्या ठिकाणी मिस्टर अमित, आणि अमितनं काय कॅच टिपलाय. हा एनएस भाईंदर संघाला दुसरा धक्का. आम्ही मगाशी म्हटलं होतं जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागेल, जोनच बाद झालाय, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या एनएस भाईंदर टीमच्या बॅटरच्या वाढल्या आहेत. इथे मात्र आणखी एक धक्का. केनी देखील बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थँक्यू. मीरा भाईंदरचे सन्माननीय उद्योजक नवीनजी पाटील साहेब या ठिकाणी दाखल झाला आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला 5,000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. त्याबद्दल मी नवीनजींचं मनापासून आभार व्यक्त करतोय. बघा फक्त RK मोरवाच नव्हे तर मी तर म्हणे नवघर असू द्या, गोडदेव असू द्या, राई असू द्या किंवा RK मोरवा स्पर्धा असू द्या, 40+ स्पर्धा आणि बऱ्याचदा या बहुतांश स्पर्धेमध्ये म्हणजे फक्त याच वर्षी नाही तर अनेक वर्षापासून मी नवीनजींना सदैव मदतीचा हात देताना पाहिलेत. अशी व्यक्तिरेखा आवर्जून येत आहेत. सदिच्छा भेट देखील स्पर्धेला देत आहेत. त्यानंतर या स्पर्धेला मदत देखील त्यांच्या वतीने केली जात असते. थँक्यू नवीनजी, धन्यवाद. जॉन, फादर जॉन, आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचे फादर आहेत जॉन, मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मी का म्हटलं होतं की जबाबदारीनं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. जोनसची विकेट, त्यामुळे तो शब्द मला काढावा लागला होता. चांगला चेंडू, वेगवान, आत्मविश्वास वाढलाय. लक्षात ठेवा पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ही डॉसन भाऊ त्यांची वाढली आहे. ती डॉसन खास करून जोनसची विकेट पडल्यानंतर की आता मात्र या मॅचवर आपण पकड निर्माण करू शकतोय. कारण जर जोनस असतं तर डॉमिनेट केलं असतं पेनकरपडा या टीमला. ऑन साईडला फटका तितकासा चांगला पाहायला मिळत नाही, मात्र काही धावा नक्कीच देऊन जाईल. मिडविकेट डीपमधून मनोज पटेल येत आहेत, चेंडूला उचलत आहेत. तत्पूर्वी मात्र या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. व्हॅली आठवावं लागेल. 2000 जवळपास 18चा तो खेळ, घोडबंदरचं मैदान, अशाच वेळेमध्ये अशाच क्रुशल कंडिशनमध्ये व्हॅलीनं एनएस भाईंदर संघाला बाहेर काढलं होतं. तो दिवस आठवावा लागेल, ती खेळी व्हॅलीला आठवावी लागेल. गोल्डन षटकार आपण व्हॅलीच्या बॅटमधून पाहिला होता घोडबंदरच्या त्या मैदानावर. मात्र काय इनिंग खेळली होती व्हॅलीनं. क्लिंग बोल्ड, दांडी दांडी गोल. फादर जॉनची विकेट घेतली आहे. मिस्टर हेमंत आउट. पाणी
थँक्यू. तो जमाना गेला, दिरकीला बोंबील 12 होते, तो जमाना गेला. आता 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये शेगडा चाललाय. धावा झाल्यात ते म्हणजेच 13 अडचणी वाढल्या आहेत, कारण 2 धक्के, जवळपास 2 नाही तर 3 धक्के एन एस बाइंदर टीमला दिले गेलेले आहेत. जोनस बाद झाला, त्यानंतर केनमार्क बाद झाला आणि त्यांच्या पाठोपाठ फादर जॉन देखील डग आउटच्या दिशेनं. राकेश न्यू बॅटर. आज मी म्हणेल अगोदरच प्लॅनिंग करून पेनकरपडा संघ या ठिकाणी दाखल झाला होता. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. बघा 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 काय घडलंय. अगदी कशा प्रकारे कॅचेस घेतले गेलेत. असं वाटतं कॅच सुटतो की काय, मात्र जवळपास एकदा नाहीये, दोनदा नाहीये, तीनदा नाही, चौथ्यांदा तो हातामध्ये चेंडू खेळवला गेला आणि त्यानंतर मात्र तो चेंडू पकडला गेला. काय कॅच पकडला गेला. जल्लोष, आनंद पेनकरपडा संघ मैदानाच्या आतमध्ये साजरा करतोय. थँक्यू. धावा फळकावर येत नाही येत, मात्र विकेट पडण्याचा सिलसिला एन एस बाइंदर टीमचा सुरू झाला आहे आणि तो आतापर्यंत थांबण्याचं नाव घेत नाहीये. जवळपास 4 बाद धावा फळकावर आहेत. त्या 13 आकडा हा समोर आला आणि विकेट देखील पडल्या गेलेत. यावेळेस नक्कीच वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. लाईन खराब पाहायला मिळते अंकुश विशाल मात्र यांची. व्हाईटचा इशारा, मात्र काय षटक हाताळलं गेलं. हेमंत 3 विकेट, महत्वपूर्ण 3 विकेट आपण पाहिलं हेमंत यांच्या. अप्रतिम गोलंदाजी, वेल्डन हेमंत. इनसाइड आउटचा फटका आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूला उचलण्यासाठी पुढे येतोय. तत्पूर्वी या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावा झाल्यात त्या 16 धावा होतील. अजूनही नक्कीच प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकारे मारावे लागतील तर नक्कीच या धावा होऊ शकतील. होणार नाहीत अशातला भाग नाहीये, कारण जवळपास मोरब्याचं मैदान आहे आणि या मैदानावर अनेकदा आपण सामना बऱ्याचदा अगदी वेळेवर फिरताना पाहिलाय. शॉर्ट बॉल, अंतिम चेंडू बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. पॉइंट रेजरने चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल मिळेल. 17 धावा. आज किती गोड स्माइल ही शशिकांत वर्तकच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. अगदी प्रसन्नित आहेत शशिकांत वर्तक. मात्र अभी भी मॅच, मी तर म्हणेन मॅच संपली नाही आतापर्यंत. कधी मॅचला कळाट नाही येऊ शकेल. बघा एखादं मोठं षटक तुम्हाला शोधावं लागेल. तुषार जवळपास 20-25 धावेचं जे षटक जवळपास मनोज पाटीलनं खास करून पेनकरपडा टीमसाठी शोधलं होतं, तशा प्रकारचं एखादं षटक शोधावं लागेल. ब्लॉक कॉल डिलिव्हरी केली होती, चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलं. 1 धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 18. धावा करायच्या आहेत त्या 51 आणि चेंडू शिल्लक आहे ते 15. बघा 40+ क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 52 झालेत, तर 15 चेंडूमध्ये 51 का होणार नाहीत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडूला खेळलं गेलं. 1 धाव. एकेरी दुहेरी धावेने फक्त तुम्ही स्कोरबोर्ड हलता ठेवू शकाल. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. मात्र एक तर कौतुक करेल मी गोलंदाजाचं, कारण आतापर्यंत सर्वस्व चेंडू जे आहेत ते खोलवर टप्प्याचे हाताळले गेलेत. चांगला चेंडू यावेळेस देखील हाताळला जातोय. मी म्हटलं ना, कारण कॉन्फिडन्स लेवल हाय कधी झाला, आत्मविश्वास पेनकरपडा टीमचा दुगुणा कधी झाला, ज्यावेळेस जोनसची विकेट लवकर प्राप्त केली पेनकरपडा या टीमनं. जोनसनं डॉमिनेट केलं नाही पेनकरपडा टीमला. डॉमिनेट करण्याच्या अगोदरच जोनसला डगआउटचा रस्ता दाखवला. त्या ठिकाणी मात्र आत्मविश्वास वाढला गेलाय पेनकरपडा या टीमचा. चांगला फटका आहे, स्क्वेअर कटचा फटका. एक चांगला स्ट्रोक पाहिला आपण, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पाहिलाय.
2 धावा मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 21, धावा करायचे ते 48, चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू 48 धावांची गरज. म्हणजे हे जे षटक आहे क्रमांक 4चं, त्या ओव्हरमध्ये कमीत कमी 25 किंवा त्याहून अधिक या धावा नक्कीच बनवाव्या लागतील, तर या मॅच मध्ये वापसी करू शकाल. म्हणजे एक तर मी नक्कीच म्हणेल व्हॅलीनं जितक्या धावा खर्च केल्या त्या व्हॅली तितक्या धावा तुला वसूल करायच्या आहेत. बघा जेवण सुरू केलंय, अजूनही जेवण बंद केलं नाहीये. तर ज्या कोणाची इच्छा असेल की किंवा ज्या कोणाला सवय असेल डबल जेवायची तर जेवा. आमच्या मागे एक असा व्यक्ती आहे, गेला का तो? नको. बघा एक जबाबदारी या स्पर्धेची हरीशनं स्वीकारले. ऑफ कटर चेंडू मात्र लाईनच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय, नोचा इशारा. आणि जबाबदारी काय स्वीकारले हरीशनं आमच्या, की मी चहा वाटणार, संपूर्ण मैदानात मी चहा वाटणार. भाऊस डीजे वाजवतोय. थँक्यू नवीनजी, आपण आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार. रजा घेत आहेत. पैसा वसूल शो करावा लागेल, मोठी खेळी साकारावी लागेल, पर्यायी मार्ग तोच राहिला आहे. सुरुवात झाली आहे, मी म्हटलंय पैसा वसूल शो करावा लागेल. सुरुवात झाली या ठिकाणी. पहिला षटकार तर आलाय. थँक्यू. बघा आपण जर कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये पेनकरपडा संघाची धावसंख्या 28 होती. इथे मात्र 3.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा फळकावर आल्या त्या 29. मात्र मॅच संपली नाही. बघा या ठिकाणी सुरुवात तर केली आहे बोनानं आणि शेवट देखील बोनाला करावा लागेल. खराब चेंडू, इथे वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एखादा मोठं षटक, एक मोठी धावसंख्या या ओव्हरमध्ये जर बोनानं उभारले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करू शकेल एनएस भाईंदर संघ. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खराब, अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. नोचा इशारा पंचांचा. जर आता इथे फ्री हिट असता तर काय मजा आली असती या मॅचला. 2 फ्री हिट मिळू शकले असते. आता 40+ क्रिकेट, त्याच्यामुळे काही नियमावली नक्कीच वेगळे आहे. बघा हा मात्र बॅट घेऊन आहे कोळशे संघाचा 11.5वा खेळाडू. शॉर्ट बॉल, पुलचा फटका इनटू द गॅप, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4 चौकार. सुरुवात झाली आहे आणि सुरुवात अशाच प्रकारे मी म्हणेल सुरुवातीपासून व्हायला हवी होती. उशीर नाही झालाय, अजूनही मॅच मध्ये तुम्ही वापसी करू शकता. मॅच मध्ये वापसी करू शकता. या सुरुवात केली आहे बोनानं. मॅच संपली नाहीये. जोपर्यंत मी विकेटवर उभा आहे तोपर्यंत या मॅचला मी फिरू शकतोय. क्लास बॅटिंग, षटकार. सुपडी सोन्याची गीत वाजलं गेलंय आणि काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा 8 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. हे दोन चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत आणि हे 2 चेंडू दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहेत.
या दोन चेंडूवर एक या दोन मोठे फटके नक्कीच ग्रँड एंट्री होईल या मॅच मध्ये. ग्रँड एंट्री एनएस बांधर टीमची होईल आणि हे दोन चेंडू डॉट गेले तर मात्र या मॅचवर पकड निर्माण करेल पेनकर पडा संघ. प्रयत्न तोच होता त्या ठिकाणी. चेंडू आदळला गेला तो अंगावर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 बॉल 28 धावा करायचे आहेत. जोनसनं 6 चेंडू मध्ये 23 केल्या होत्या. लक्षात ठेवा मागच्या मॅचचा विचार केला एनएस बांदर या टीमनं. जोनस नाही आहे माझं ते काम आता बोनाला करावं लागेल. इथे दीपकला काय करावं लागेल एखादा चेंडू आणखी डॉट करावा लागेल. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट डीप मधून फिल्डर वेगाने येतोय. यस पंच म्हणतात बघा ईश्वर माची म्हणतायत बीमार नोचा इशारा दिला जातोय अशोक राऊत सरांकडून. धावा झाल्या आहेत त्या 43. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे मात्र हा बीमर मिस केला तो म्हणजे भोनानं. 26 करायचे आहेत. 7 चेंडू 26 धावा. स्ट्राइक एंडर व्हॅली. यावेळेस चेंडू तर मिस केलाय. एक धाव तर कंप्लीट झाले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो. व्हॅली डेंजर झोन मध्ये थ्रो चांगला येत नाहीये. 2 तर झाले आहेत. लेग बायचा इशारा पंचांचा. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. धावा झाल्यात त्या 45. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि या 6 चेंडू मध्ये करायची आहे 24. त्यासाठी म्हटलं होतं ना पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 23 केल्या होत्या जोनसनं. यावेळेस तुम्हाला एक धाव आणखीन एक्स्ट्रा करायचे. 7-24 त्या 5 चेंडू मध्ये 23 केलेल्या जोनसनं. इथे 6 चेंडू मध्ये 24 करायचे आहेत. बूस्ट इज एक्स्ट्रा एनर्जी. एक्स्ट्रा एनर्जी पाठवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. हे बघा 6 चेंडू नंतर सगळ्यात आधी मी आयोजकांना विनंती करतोय जे आमचे चहा वाटतायत त्यांना विनंती करतोय हे 6 चेंडू संपल्यानंतर अगोदर पंचांना चहा जायला हवा. दोन्ही पंचांना आमच्या अंपायर्सना. अशोक राऊतला किती अशोक राऊत 3 चहा द्या. ओके 4 देऊ का चालेल 4 देतोय. 6 चेंडू 24 धावा. एका साइडला अमित. स्ट्राइक एंडवर आहे बोना. आतापर्यंत नक्कीच या मॅच मध्ये पलटवार केलाय जोनानं बोनानं. ही मॅच जिवंत केली. या मॅचला नक्कीच मी म्हणून व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलं गेलंय बोना मार्फत. अमित गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू यावेळेस अगदी विकेटच्या बाहेर. नोचा इशारा. नोचा इशारा या ठिकाणी पंचांकडून दिला जातोय. खराब चेंडू आपण पाहिला. धावा करायचे 23. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडू 23 धावा. तेच समीकरण पुन्हा एकदा बाइंदर समोर. यावेळेस फटका हवेत खेळला गेलाय. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे. प्रयत्न होता चांगला प्रयत्न होता नो डाऊट. अगदी चेलच्या रेषेच्या खाली आले होते मात्र अंतिम क्षणी तो कॅच ड्रॉप होतोय. तो कॅच ड्रॉप केला भाऊनं मात्र संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. बघा एक चान्स मिळतोय बोनाला खेळण्यासाठी. कदाचित मित्र म्हणजे नशिबाचा दरवाजा उघडला गेलाय बोनासाठी आणि या दिलेल्या नशिबाची संधी मी म्हणेल त्या संधीचं सोनं करावं लागेल बोनाला. 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 5. 5 चेंडू 21 धावा. चला लक्षात ठेवा तुमचा वेळ देखील या ठिकाणी काउंट केला जातोय. फुल टॉस ऑन साइडला लॉंग ऑन डीप मध्ये चेंडू 1 बॉल स्पीड करण्याचा प्रयत्न होता. गणेशचा फंबल झालाय. 2 धावे ते आरामात मिळतील. 2 धावा आरामात मिळतील. मॅच अगदी जवळ येत चालले मित्रांनो. आता मात्र करायचे ते 19 धावा. चेंडू शिल्लक आहे 4 म्हणजे 4 चेंडू मध्ये म्हणायचं केलं तर 3 षटकारे मारावे लागतील तर तुम्ही ही मॅच जिंकू शकाल एनएस बाइंदर. कारण विकेट समान आहेत. दोन्ही संघाच्या विकेट सेम आहेत. टॉस जिंकली होती बाइंदर संघानं.
त्याच्यामुळे ते 3 षटकार जरी आले या 4 चेंडूमध्ये तर देखील भाईंदर संघ मी तर म्हणेल त्या टॉसच्या बेनिफिटवर जिंकू शकतोय. क्या बात आहे. वेल बॉल, वेल बॉल, वेल बॉल. अगदी यॉर्कर मारा केला होता. फक्त चेंडूला डिफेन्स करावं लागलं, स्टॉप करावं लागलं अगदी खेळपट्टीवर. डेड ऑन स्पॉटचा तो चेंडू होता. अप्रतिम हा चेंडू हाताळला गेला अमित मार्फत. 3 चेंडूवर 3 षटकार जरी आले तरी देखील मॅच विन भाईंदर संघ. बॅटचा टो लागतोय. चेंडू हवेत आहे. एक धाव इथे मिळेल आणि अशा रीतीने मात्र या मॅचवर पूर्णतः पकड निर्माण केली आहे ते पेनकरपाडे या टीमनं. मात्र नक्कीच जोनस बाद झाल्यानंतर कुठेतरी तो किल्ला लढवला होता. बुनानं एक आशा पल्लवित केल्या होत्या. भाईंदर संघाच्या मॅचमध्ये पुनरागमन केलं होतं. चेंडू येतोय डॉट. आता नक्कीच वापसी केली जात आहे. शशिकांत वर्तक विकेट घेत नाही. त्याचं कारण कशाला टाइमपास करायचा हे शशिकांत वर्तक म्हणतायत. इथे विकेट घेतली तर दुसरा बॅटर येईपर्यंत वेळ लागेल. एक चांगली नक्कीच विचार क्षमता आहे शशिकांत वर्तक यांची. यावेळेस बॅटची आतलीकडे चाटून चेंडू फायनल क्षेत्रामध्ये निघून जातोय आणि अशा रीतीनं नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय पेनकरपडा मास्टर्स संघ. अभिनंदन पेनकरपडा मास्टर्स बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय हा संघ. इथून मात्र नक्कीच क्रमांक 1, क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 या तिन्ही बक्षिसांपैकी एक पारितोषिक मात्र निश्चित झालंय पेनकरपडा टीमच्या नावावर. अभिनंदन पेनकरपडा मास्टर्स आणि हार्ड लक अँड बॅड लक. मात्र चांगला क्रिकेटचा खेळ आपण नक्कीच NS भाईंदर या टीमचा देखील पाहिला. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल NS भाईंदर टीमचा देखील RK क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार.